छोटीशी टेकडी दिसते ना तिथं. हे बघा चारी बाजूला बघा खूप सारे रस्ते. खाली उतरला तर टास्क आहे मोठा. तर चारी बाजूला फॉगच फॉग. तर कारमध्ये आपण आता शिफ्ट होतोय. डायरेक्ट ब्लॉग बघा कसं चालू झालं. दोघांच्या गाड्या इथं लावल्यात समोर. आणि डायरेक्ट आता वैशाखच्या लॅम्बोर्गिनी मधनं आम्ही चाललेलो आहे कुठेतरी नवीन. हे बघा मी रेनकोट घालायचं सगळ्यात मोठं कारण हे आहे. ह्याची गाडी पण छत गळत आहे. याच्या गाडीचं ह्याच्या गाडीचं छत गळतं. पाहुणं याच्या गाडीचं छत गळत म्हणून रेनकोट घालून बसलोय. कैसा ये पत्रा बदलो ना ये गाड़ी का. पत्रा पत्रा बदलो पत्रा. अरे बंद कर रही है. टेकडी वगैरे आहे का? टेकडी आहे. रेनकोट काढू का? मी तर घालून ठेवलंय भाई. तो ये पेन ड्राइव जब इसने गाड़ी ली थी वैशाख ने तब से ये पेन ड्राइव इसी में है. हाँ तो उसकी कितने साल हो गए इसको? आत्मा है उसकी 14 साल. 14 वर्ष झाला पेन ड्राइव ह्या गाडीला लागलाय. जशी तशी गाणी ऐकतोय. किसी भी कम्प्युटर में नहीं लगता है वो. यो इथंच लागतो. हा इथंच लागतो आणि परत इथंच म्हणजे इथला त्यांनी काढलाच नाही. पेन ड्राइव घेतला टाकला आणि ह्या गाडीनं त्याला असं शरीर असं आकसून घेतलंय. अरे यार चाय पिणार. चाय पाजणार ना वैशाख पाजणार ना चाय. तर बाबांनो आजचा स्पॉन्सर आहे वैशाख. है कि नहीं? हाँ तो आज का स्पॉन्सर है वैशाख. तो देखो वैशाख को ऐसा पता चल गया था कि हम बाइक से जा रहे हैं. तो वो बोला नहीं सर आप देखते हुए क्यों जाओगे. मैं अपनी गाड़ी लूंगा. उसमें भी टर्म्स एंड कंडीशन डाल दी मैंने. पण तरी पण चहा पाजणार आहे तो. तर स्वागत आहे मंडळी तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग असा चालू झालाय. तर आज आपण चाललो एका भन्नाट अशा ठिकाणी. श्रावण चालू झालाय. श्रावणातला पहिला दिवस आहे आज. आणि आज पण हा ब्लॉग उद्याच येणार ना. व्हॉट ब्रो हीरा ठाकूर. अरे ये क्या छत गल रहा है. हो का याचं छत गळत आहे असं. छत का गल रहा है. तर असा विषय आहे. तर श्रावण चालू झालेला आहे. सिग्नल लागलेला आहे. खडी मशीनच्या सिग्नल मध्ये आम्ही. आणि श्रावण चालू झालाय. पहिला दिवस आहे त्यामुळे आमचा निर्णय असा होता की महादेवाचं दर्शन करायचं म्हणजे करायचं. त्यामुळं आम्ही पहिले वेगळ्या ठिकाणी जाणार होतो. मग आमचा हा दिलदार मित्र जागा झाला. असं वाटतं लग्नाला चाललंय. किसकी शादी में जा रहे हो वैशाख? पता नहीं. आपकी शादी तो हो गई. तुम्हारा शादी है. गाड़ी शादी के बाद अभी निकल. लग्नानंतर आता काढले गाडी. तर आम्ही अशा ठिकाणी चाललोय जे तुम्हाला पुण्याच्या जवळ असाल आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही बोबदेव घाटाजवळ असाल तर एकदम जवळ येते. कोंढवा पिसोळी खडी मशीन पासून एकदम जवळ आहे. खूप भारी महादेवाचं मंदिर आहे. तर डायरेक्ट तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला टायटल बघून कळालंच असेल पण तिथं जाऊनच तुम्हाला दाखवतो. सगळ्यात आधी त्या मंदिराचं लोकेशन आणि नाव मला बी माहित नाही. जाधव सरांना फोन करून ऐसा है हमारे यहाँ ऐसा ही होता है. स्कॅम ऐसा ही होता है हमारे यहाँ. सो आता मी जाधवांना फोन करतो आणि विचारतो भाई त्या मंदिराचं नाव आहे कुठे. आणि मग तुम्हाला अप टू डेट देतो मैं ब्रो. ये बाय होगा. तर फिर भी क्लीन दिख रहा है इससे. हाँ मेरे हम अपने को नहीं दिख रहा ना. देखो इससे देखो. विषय असा आहे की त्या खिडकीवर पाणी आलेलं म्हणून यानं वायपर मारला. 2 वेळा वायपर मारला. तुम्हाला क्लीन दिसतंय पण आम्हाला सगळं धुंदलं दिसायला लागलं. हा बघा की कसलं. आता तर और खराब हो गया बे. ऐसी दीवानगी असती भाई. ऐसी दीवानगी. अरे फुल डबल आके हमारे पास. कितना भी खराब हो जाए अपनी गाड़ी है. ऐकलं का याच्यात थापा आहे का. गाड़ी 14 साल साथ भी है भाई. ऐसी थोड़ी ना गाड़ी. 14 years. आहे का पेपरात नाव द्या. बोललेला बोबदेव मध्ये ते एक मंदिर आहे महादेवाचं. कुठलं हा का. कुठलं आहे. सर इधर पेट्रोल पंप है तो बताना. काय
अरे म्हणजे तुम्हाला पण माहित नाही वाटत. अरे हाँ हा पाठवा, रील पाठवा लगेच, तुरंत पाठवा. ऊपर पहुंचेंगे नहीं फिर हम लोग, कोई प्रॉब्लम. चालतंय. हा इधर नहीं है आगे शायद. तर आता त्यांना पण माहित पेट्रोल पंप नाहीये, आदमी रे. तर त्यांना पण लोकेशन प्रॉपर माहित नाही, कारण ते खूपच आम्ही गाडी युटर्न घेतोय पहिले तर आता, कारण पुढं पेट्रोल पंप नाही, साहेबाच्या गाडीत पेट्रोल नाही. आयसी दिवाणी घे. सो आता त्यांना पण माहित नाही लोकेशन, ते पण रील पाठवायला लागलेत. मग आपण तसं, कारण ते खूप ऑलमोस्ट 95% लोकांना माहित नाही एवढ्या जवळ असून ते एवढंच भारी आणि सुंदर मंदिर आहे ते. तर आता बघू, ते पाठवतील, मग तुम्हाला बाकीचं मी मैं टेल देता हो. आणि बायकोला पण फोन करायचा आहे की मी इकडं चाललो आहे, सांगायला लागतं बायकोला बाई. तर वैशू आता पेट्रोल भरायला लागलं आणि या गाडीची अवस्था बघा काय, तरी पण ह्याच्यात चांगलीच दिसते गाडी. काय अवस्था करून ठेवली आहे बघा या गाडीची. बाबा बाबा बाबा, तुम्ही पण याच्यापेक्षा चांगलं दिसता. हा तुम्ही पण याच्यापेक्षा चांगलं दिसाल. मी बी असं ह्याच्यात चांगलाच दिसतोय काय, बापच दिसायला लागलाय. तर पहिले जागीरदार इथं बसलेत, दुसरे जागीरदार पेट्रोल भरायला लागला. 150 रुपयाचं भरल बघा. वैशा कितने का डाल रहे पेट्रोल? 50चं टाकायला लागला. तुम्ही टाका की 50चं हो त्याच्या गाडीत, 100चं तरी टाकू द्या. कितने का डाल रहे पेट्रोल? 600. कहाँ से लाए इतना सर? अरे कहाँ से लाए इतना पैसा? 1000 रुपये तो ऐसे ही फूक देती है ये. माझे 20. तुमचे 20 का? 620 रुपयाचं पेट्रोल टाकायला लागलो. पेट्रोल ही डाल दे, डीजल नहीं. दिलदार ब्रो, दिलदार आहे आपला ब्रो. त्याने खूप सारं पेट्रोल टाकलेलं आहे, कपडे बदलले कारण भट्टी झालेली भय. एक तर हा माणूस एसी पण लावत नाही कधी गाडीचा. सर गाडीत पेट्रोल टाकले, आपल्यात पेट्रोल. होय, आता गाडीचं पोट भरलंय, आता यो आम्हाला खायला न्यायला लागलाय ना माय. या लागतंय ना माय माय. चला आता आपण किती, आता कुठे आहे आपण? आता आपण खडी मशीन चौक सोडून आलोय. खडी मशीन चौक पुढे सोडून आलोय, पेट्रोल पंपाच्या पुढं. आणि समोर कुठलं कॉलेज आहे? सिंहगड इन्स्टिट्यूट आहे पुढं. आणि त्याच्यानंतर ट्रिनिटी. आणि मग तो घाट चढायचा, आणि घाट चढल्याच एक राईट मारायचा आहे. मग बाकीचं लोकेशन तिथं सांगतो. तोपर्यंत घाट एन्जॉय करा. घाट असा आपल्याला भेटलेलं आहे मंदिरचं नाव आहे चतुर्मुख शिव मंदिर पठारवाडी. बोबदेव घाट चढला ना, तिथनं 11 किलोमीटर आहे, तिथनं राईट मारायचं आहे. तर तुम्हाला मी रस्ता प्रॉपर दाखवणार आहे, प्रॉपर माहिती देणार आहे. आणि त्या मंदिराच्या आसपास पण जरा थोडंसं कळालंय मला, थोडंसं मी वाचलंय. आणि आता करायचं चाललंय शुभमला फोन, स्कूलच्याच बाहेर त्याच्या ट्रिनिटी मध्ये. झालं तर त्याला पण उचलू आपण. उचलत न्यायचंय आपण. येस. तर शुभम नाही येता भेटू त्याला. लेट्स गो. बोबदेव घाट लागलेला आहे बघा असा. गाडी आहे वैशाखची सूप घाटात. 3, 2, 1 गो. गाडी चढलेली आहे, 14 वर्ष झाले आहेत या गाडीला. आणि कशी बशी गाडी चढलेली आहे. आता बघा, आता विषय बघा. आता एक नवीन व्ह्यू दाखवत असेल. व्ह्यू बघा, व्ह्यू कसा आहे, कसा आहे ड्रोन, कसं आहे पूर्ण कार. पूर्ण कार आलेला आहे, कॅप्चर मारलेला आहे. मागचा बघा व्ह्यू बघा, मागचा टॉपचा व्ह्यू आहे. तुम्ही बोर झाला असेल तर पुढचा पण व्ह्यू आहे बघा असा. तर आता आपण बरोबर पठारावर आलो बघा. बोबदेव घाट संपला, इकडं मंदिर आहे, इथं समोर मंदिर आहे, एक छोटं मंदिर आहे. तर इथनं पण आपल्याला सरळच जायचंय. इथनं असं खाली घाट उतरायचं आहे पूर्ण, म्हणजे घाट बघा. हे इथं मंदिर आहे, हे तुम्हाला दिसेल बघा. लोणावळा वाडा प्युअर व्हेज. लोणकर सॉरी ब्रो, सॉरी लोणकर वाडा आहे ना, तिथनं खाली लोणावळा. हो का, माझा जरा वाचायचा विषय, मराठी पटकनी वाचता येत नाही. महाराष्ट्रीयन वगैरे मराठी नाही आधी. लोणावळा काय लोणकर वाडापासून खाली जायचंय. आणि तोपर्यंत जायचंय जोपर्यंत मी म्हणत नाही राईट म्हणत जातो तोपर्यंत सरळ जायचंय. थांबला तांगडं तोडतो बघ.
सो आता आपण घाट उतरलाय पूर्ण आणि समोर ना किगा आईस्क्रीम आहे. किगा आईस्क्रीम एक आहे और आगे 69 आमराई भी है. हा, तर आपण किगा आईस्क्रीम पर्यंत एकदम सरळ यायचं आहे. त्याच्या पुढं 69 आमराई म्हणून एक हॉटेल आहे. तर हे इथं हॉटेल आमराई 69 आहे. हे इथं हॉटेल आमराई 69 आहे. ह्याच्या बरोबर पुढनं राईट आहे सुभेदार ढाबा म्हणून आहे. सुभेदार वाडापासून राईट घ्यायचं आपण. सुभेदार वाडा बघा, ये इधर से जाना कमान के अंदर. तर इथं लिहिलं आहे पठारवाडीचं कमान आहे. पु आदेश गिरी महाराज दिव्य आश्रम पठारवाडी. दिव्या ओके सॉरी. तर पठारवाडीचं एक कमान लागती, तिथनं जायचंय. आणि बघा ना आल्या तलाव आहे. तलाव ना विषय डायरेक्ट कॅमेरा बाहेर. काय म्हणतो. तर खूप साऱ्या ज्ञानाच्या गंगेमधून आकाश सरांची ज्ञानाची गंगा वाहिले. ह्याला डबक म्हणतात असं बोलले. डबक. तर थोडासा हे ऑफ रोड आहे. रोड चांगला नाही. थोडासा ऑफ रोड आहे बघा असा विषय. तर थोडासा ऑफ रोड आहे. थोडा नाही भरपूर ऑफ रोड आहे भाई. आता तुम्हाला अँगल बघा. येड व्हाल तुम्ही. येडा ऊन पळाल. आली का नाही मज्जा. मंगनमुग्ध काय मंत्रमुग्ध झाले का नाही. मंत्रमुग्ध असा विषय असतो या. काका बघा कसं आलं काका एकदम शायनिंग महाराज. म्हणजे ड्रास्टिक चेंज आहे बरं का. आता घाटातून उतरलो असं वाटलं की डायरेक्ट खेड्या गावातच घुसलोय. आणि एवढं सुंदर सगळीकडे हिरवळ आहे. पावसामुळे सगळीकडे हिरवळ आहे. आणि डोंगराच्या साईडनं चाललोय आपण. आणि रस्ता फक्त चांगला नाहीये, म्हणजे असे खड्डे आहेत भरपूर बाबा. रस्ता जरासा ओके. टू व्हीलर वरनं आलं की मजा येईल. बाई जिकडे जाईल तिकडे टू व्हीलर. आता कसं सुंदरीचं जरा चेन पॉकेटचा विषय आहे, त्यामुळे सुंदरीला आणले नाही. आणि आपला वैशाख दिलदार झाला ना, त्यामुळं असतो ना विषय. कंटेंट. तर तुम्हाला जाता ना सिंडिकेट म्हणून एक हॉटेल लागेल. त्या रोडवर असेल तर बरोबर आहे. आणि असा चालूच नाही की आता. असला माठ आहे ना विषय भाई. चालूच नव्हता केला. एवढा भारी गेला. पण तुम्हाला शॉर्ट मी दाखवणार. आते वक्त येताना दाखवतो तुम्हाला शॉर्ट. तर खूप असं आहे बघा. एकदम गावठाणच एरिया आहे. आणि तुम्हाला आत गेलं ना एकदम सरळ यायचं. आणि दुसरी कमान लागल. एक महादेवाचं मंदिर चालू आहे, काम चालू आहे त्याचं ते एक. आणि त्याच्यानंतर असं एक कमान लागल. हे जर अशी कमान लागली तर तुम्ही बरोबर रस्त्यावर आहे बघा. असं या कमानीला कुठं लिहिलं नाहीये, काही नाहीये त्यामुळं. आणि इथनं पण सरळच जायचं, सीधाही जाणं. तर इथनं दोन रस्ता आहे, एक लेफ्ट आणि एक सरळ. तर आपण सरळ जायचं एकदम सरळ. एक राईट और एक हां. लेट्स गो सामने.
तर असा तलाव आहे, म्हणजे तुम्ही बरोबर रूटवर आहे. जर तुम्हाला येताना तलाव लागला तर तुम्ही बरोबर रूट आहे. तिथनंच एकदम चढाण आहे वरती अशी, आणि असं वर, आणि एवढं इकडं वाव भारी आहे. मस्त आहे. रोड पण ऑसम आहे. पावसाळ्यात या, जवळ आहे, लोकांना माहित नाही श्रावण चालू झालाय इथं या, व्हिजिट द्या. खूप सुंदर. रस्ताच भयानक आहे बघा ना, कसलं भारी, एक नंबर ना. यावं लागतं इथं, यावं लागतंय. अशाच नवीन नवीन तुम्हाला ठिकाणं मी सांगत राहणार आहे. जे कुणाला माहित नाही ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आपण बरोबर आहे. तर तो चढ चढला की इथनं परत ये राईट साईड. तर इथं पण असं काहीतरी, पण इथं जायचं नाही, शाळा आहे बहुतेक, पठारवाडी प्राथमिक शाळा आहे, आणि आपल्याला सरळ जायचं इकडं. इधर बम्पर बहुत डेंजर है. हाँ अरे गलत है अपन. Yes. बम्पर बहुत डेंजर, उधर से आना चाहिए. इधर जाना आपल्याला. तर तुम्हाला एक चौक लागेल, चौकातनं राईट घ्यायचा आहे बघा. कच्च्या रस्त्याला जातो रस्ता, तर इथनं जायचंय. त्या बिल्डिंगच्या, पिवळ्या बिल्डिंगच्या साईडनंच जायचंय, आणि कच्चा रस्ता चालू होतो. पूर्णपणे कच्चा रस्ता, पूर्णपणे कच्चा, जराही त्याच्यात उकळी फुटलेली नाही असा रस्ता, कच्चा रस्ता. भाई डेडली. हो भाई 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 भाई, बघा ना कसला भारी आहे भाई. वैशाखची गाडी धुमताना ना 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 झाले. तर आलो हो, एक नंबर. अरे भाई रस्ता खूप खूप भयंकर भयंकर खड्डेत भाई. वैशाखचं स्किलच आहे भाई. वा कसला फिरवतोय, स्टेअरिंग बघा कसला हाणतंय खापाखप. खड्डे लय बेकार करत भाई. आणि ते पठार आहे बघा, ते दिसलं गावावरती अक्कू बघा तिथं. तर तुम्हाला कसं वाटला व्ह्यू मला नक्की सांगा, कारण भाई मी तर याला झालो भाई. टॉपचा विषय, आणि मंदिर समोरच आहे बघा. काय काय आपण कायम आपल्या चॉईस ना बाप असतात बाप. मंदिराचा एंट्रन्स आहे बघा इथं, आणि चारी बाजूला निसर्गच निसर्ग. विषय संपला. तर आता काय चला का वैशू, एक नंबर ना. मंदिर भी अच्छा है, एकदम पहाड़ के एकदम कोने में एकदम. हा ना, असं तुम्ही रस्त्याने येत असाल ना, हा तिकडं पण त्या कोपऱ्यात पण आहे चतुर्मुख. चतुर्मुख मंदिराचं नाव आहे चतुर्मुख महादेव मंदिर, पठारवाडी. सो आता आपण आज जाऊया. जस्ट तर तेच बोलणार होतो मी, इथं कोण नाही, जवळपास कोणच नाही, पण शांतता बघा ना. म्हणजे फार वाऱ्याचा आवाज येतोय, पानांचा आवाज येतोय, पक्ष्यांचा आवाज येतोय. आणि बघा बाई मंदिर किती सुंदर आहे बघा. नंदी महाराज आहे तिथं. असं ओम आहे इथं त्रिशूल, नागदेवता, डमरू, मागे एक मंदिर आहे, आणि इथं एंट्रन्स आहे मंदिराचा. पण हे दोघं झाल्यात मंदिर बघून आता येडी, कारण त्याच्या आजूबाजूला पहिलं आपण काय करूया, पहिलं दर्शन घेऊया. हा ना. अविनाश पाटणकर ब्लॉग. तर आधी आपण दर्शन घेऊया आणि मग आपण भेटूया. पहिले अंदर जाते ना, दर्शन घेते, महादेवाचं दर्शन घेऊ, आणि मग तुम्हाला आजूबाजूचं सगळं निसर्ग दाखवतो भाई. सो आता दर्शन केलंय, आणि आत खूप जुनं मंदिर आहे, त्याच्यावरती हे बांधलंय नवीन.
म्हणजे आता ह्या फुटेजनंतर एक क्लिप टाकेन मी, म्हणजे तुम्ही बघितली पण असेल. असं काळं काळं दगडाने बांधलेलं मंदिर आहे. त्याच्यानंतर त्याच्या आत त्याच्या बाहेरनं नवीन मंदिर बांधलं आहे. पण ह्या मंदिरात पण भाई एवढं शांती, एवढं प्रसन्नता आहे ना. सगळी वातावरणाला तुम्ही जर आसपासचं वातावरण बघितलं ना येडं होऊन जाईल. एवढं सुंदर मंदिर आहे, एवढं भारी वातावरण आहे. नेक्स्ट लेवल. आता तुम्ही फक्त साईडचं भाई मी म्हणजे येडं झालं. वैशाख कैसा आहे साईड में? हाँ मस्त है. तो बोला ना बारिश में तो पाऊस थांबला आहे, पाऊस नाही आहे. मग आता साईडलाच दत्त मंदिर, आपण तिथं जाऊया, दर्शन करूया. सो दत्तांचं पण ते झाड बघा कसलं सुंदर, मस्त गार वारा सुटलाय भाई. वारा एक नंबर आहे, मस्त गार वारा सुटलाय. साईडला नेचर बघा, नेचर दाखवतो तुम्हाला. या मंदिराच्या लागूनच तिकडं पठार आहे. हो का, इकडं समोर पठार आहे. सगळीकडे असं पठार लांबपर्यंत डोंगरच आहे. देखो ना, उधर भी ट्रॅक आहे छोटा. हो का, इथं पण एक स्मॉल ट्रॅक आहे आणि आपण त्या छोट्या टेकडीवर जाणार आहे. पण समोर बघा ना भाई, सुंदरतेने येड करणारं असं मंदिर आहे. वेळातनं वेळ काढा, श्रावण आहे म्हणजे इथं शनिवार रविवार पण गर्दी नसते, जराही गर्दी नसते इथं शनिवार रविवार. तुम्ही या, महादेवाचं दर्शन खूप भारी होईल. पावसाळा आहे, एवढं सुंदर भाई. मी म्हणजे आता सुंदर पण हा शब्द त्याच्यापाशी थोडासा असा हा ना, मेंटली तुम्ही खूप शांत होऊन जाल. खूप कमी लोकांना माहीत आहे आणि येताना असं वाटत नाही की एवढं सुंदर मंदिर असेल. होय, आत घुसताना बोबदेवचा तुम्ही लेफ्ट मारला ना, राईट मारला ना, तर तुम्हाला वाटणार नाही की एवढं कसं काय भाई, एवढं सुंदर मंदिर कसं काय असू शकतात. हे तुम्हाला कळणारच नाही जोपर्यंत तुम्ही इथं येणार नाही. असा विषय आहे. इथं एक असं तलाव आहे, हां लिहिलं आहे असं बोलतंय तिथलेच. तर इथलं ह्या पाण्याच्या शिलेबद्दल एक असं इथले गावकरी म्हणतात की इथं पांडव कालांमध्ये जेव्हा 5 पांडव इथं आलेले तेव्हा भीमाने इथं गदा मारून इथलं पाणी काढलेलं. कारण पाण्याचा स्रोतच नाही आहे इथं कुठं असं रँडम. आणि पाणी उन्हाळ्यात पण असंच असतं. असं आहे बघा खूप ठिकाणी, इथं पण आहे बघा. इथं पाणी संपतच नाही. आणि असं तर इथले गावकरी असे लोक बोलतात की भीमाने गदा मारून पाणी काढलं इथलं, असं म्हणतात बाबा. आता बाकीचं परमेश्वरालाच माहीत, बाकीच्या लोकांनाच माहीत, त्यामुळे काय माहीत नाही. सो मंदिराच्या बाहेर आलो आपण दर्शन घेऊन. वैशू सॉक्स घालायला लागला आणि या मंदिराच्याच बघा राईट साईडला, लेफ्ट साईडला मंदिराच्या बाहेर जाते तर वैशाखची गाडी आहे. हे बघा ना, इकडं मस्त असं निसर्ग आहे सारे चारी बाजू. सर आता थोडी पाऊस यायला चालू झाला आहे, भरपूर चालू झालं आहे. आणि तुम्ही वर आला ना मस्तपैकी तर चहा करायला बुट्टा कणिसा विंसा आहेत भाजून मस्त तगडी. कसलं भारी आहे भाई, एक नंबर. ना एक अभि पिलाव. आता वैशाख चहा पाचतोय, चाय पिऊया आपण. फक्त भजी तगडे आहेत बाई इथं. क्या मिरची वो कशात भजी? उनको तो पसंद ही आएगा. एक नंबर भजी आहेत बाई, मस्त चहा भजी खाऊ, निघायची गोळी. भजी खाल्ल्यात तर चहा पिऊ आणि निघायची गोळी घेऊ. पण पुढं जाऊन येऊया जरा, इकडं पुढं जाऊन येऊ. एक बार दबाव. ये देखो, ये आदमी चाय पी रहा है. चाय काय म्हणा भाई, अशा वातावरणात चहाची चव आहे ना ही वेगळीच असते. काय वेगळी. व्यू देखो, व्यू देख रहे हो आप, व्यू. तर आता चाललोय गाडीत बसून. वैशाख मैं चलाओगे थोड़ी गाड़ी? अरे इनको तो आती है ना, आपको को आती है गाड़ी? क्यों इतनी काय जी गाडी बघे जे गाडीचं आहे चाललंय ना खरा. वा भाई, बाहेर बेकार गार आहे आणि लय भारी आयडिया झाली की आम्ही
फोर व्हीलर मधनं चालव. मग काय ते. 2 व्हीलर नाही, अगर बर्फ मैं झाला टू व्हीलर से आते बर्फ झाला असता. बर्फ बेकार. घर में ऐसे जाते. तो मंदिराच्या एक्झॅक्ट लेफ्ट आहे. चला जाऊया. आणि तिथे एक छोटीशी टेकडी आहे भाई. तिथं तर जाणं बनतं ना. ओ भाई 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 कत्ता एरिया ना भाई. एक नंबर. बाहेर पाऊस आणि तुम्हाला दाखवतो ड्रोन शॉट. ड्रोन आत घ्या. आपल्याला चढायची आहे ही टेकडी. ही दिसते तुम्हाला स्मॉल, पण थोडीशी टफ आहे. कारण इथंच आपण टफ आहे थोडीशी टफ. अरे थोडासा टफ आहे. ज्यादा नाही आहे भाई, थोडासा टफ. तर हे कुठली हाऊस आहे मला काही कळना. कार आहे, रेनकोट्स आहेत तरी पण. आणि असा ट्रेक आहे बघा. हा असा ट्रेक आहे आणि हे घाबरायला लागलाय. घाबरट आहे पोर. हे देखो. आणि इथं थोडंसं असं स्लिपरी आहे. पण छोटासा ट्रेक आहे. पण भाई एवढं तर आहे की पाऊस जरा वाढलाय. पाऊस भुरूच्या नादात तुरू व्हायला लागलाय भाई. आणि मज्जा येईल. वर जाऊन मज्जा येणार आहे. म्हणजे वर म्हणजे टेकडीवर. हो भाई टेकडीवर असं घेऊ. लॉंग घेऊ ना भाई. दाखवू ना टेकडी. तर हे जे माग आहे ती टेकडी आहे भाई. आता तिकडच चाललो आपण. हो माकड ते सारखं माकड म्हणतो ना, त्यामुळे झाला विषय. असं काढलं ना आवाज. शूज हे बघा. ही परिस्थिती बघा. ओ भाई चप्पल. ओ चिक्कल. हा ना. तासा भराचा चिक्कल गोळा व्हायला लागला इथं बरं काय. हो थांबा. हे बघा हो का. चढ़ तो जाएंगे, उतरेंगे कैसे? भाई. हा पलीकडनं सीढ़िया उतरायला आहेत. लिफ्ट पण आहे. शुभ वैशू लिफ्ट भी है आगे से. पुढे चढता येईल. बघू जरा या बरं. उतरायचं लय अवघड आहे भाई. परत एकदा म्हणतो, हा जर व्हिडिओ माझ्या बायकोनं बघितला ना मला घरात नसते घेते. अरे स्लिप व्हायला लागलं नाही ना. तर आम्ही घाबरलो. इधर से उतरेंगे. अरे नहीं सुनो, मैं वहां से वहां आया तो. चलो अब तो होंदो. अरे लेकिन उतरेंगे कैसे? होंदो. अरे भाई भयानक झाला विषय भाई. ओ उतरायचं अवघड आहे बरं का लय. अच्छा गावात अबे ना प्लांट को पकड़ के चढ़ना. अरे प्लांट होने भी तो चाहिए. नॉर्मल में इधर आए. आज मेरा शो हो जाएगा इधर से. क्या हो जाएगा? खतरनाक है. हो एक नंबर भाई. मस्त मज्जा. चप्पलीची अवस्था बघा तुम्ही. 3 किलोचा चिक्कल चिकटलाय. एक वेगळीच दुनिया. अरे पण वैशू मज्जा आली ना. भारी एक नंबर भाई. मज्जा. वरती टोकावर एकदम टोकावर. चारी बाजूला असेल.
उतरायचं कसं माहित नाही. उतरायचं कसं ते माहित नाही, बाकी सगळं ओके. वर यायच्या आधी 3 किलोचं चिखल आणलंय पायाने वळून. अच्छा मस्त. चलो मजा आहे राहिला की नाही तर. अब उतरने का डान्स देखता हूं. होय तो काय नजारा झालाय बघा पुढे. एक नंबर एक नंबर. सगळीकडे पाऊस पाऊस धुके धुके बघा पुढे एकदम. चला उतरूया खाली आता. आणि खाली उतरणं तर टास्क आहे मोठा. हे ह्याची बुटं घातल्यात, ह्या माणसाने बुटं घातल्यात. मी बघा, मी तर मला वाटतं दातावरच पडणार आहे आज. कसं चाललंय तुरु तुरु पाखरा. तुम्हाला जरा तरी लाजा वाटतात का बुटं घालून? हळू 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 चालले खाली. यास आता म्हण हल्ल ग तुझं. आता म्हण पाखरा आजाद केलं तुला. माझी स्क्रीन पुसतो. हो 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 3D वायफाय नाही आहेत माझ्या गाडीला. तो कसला चाललंय, तू काय आलतोय तो कसला चाललं बघितलं का? अरे स्वार्थी माणसा, आता लाज बीज आहे काय? तुम्ही गिरा म्हणतोय. तुम्ही गिरा. कसला शॉर्टकट मारलाय बघा माणसानं. काय मानावं तरी काय. भाई साहेब आज ही कसली मोठी होती का आल्याला. कसं चाललंय बघा ते. कसला रस्ता चाललाय वायू. चलो आधा ट्रेक खतम किया. चला तर पाय स्ट्रेट ठेवू नका, पाय असा क्रॉस करा. 50% पोहोचलोय आपण. 50% बाकी आहे. अरे कुठे गेलाय ते? रस्ता सोडलाय बादशाने. रस्ता सोडलाय. बाय आकुन गावात. उधर से नहीं आ. अरे उधर से गए ना, हक देंगे तीनों के तीनों. भाई साहब बेकार कसे केलं बरं का. टप आहे बघा. कसं आहे डायरेक्ट सनट आहे. पण नेहमी सारखं गेलो. टेक्निक असते बघा. टेक्निक कशी असते बघा. अशी टेक्निक. हात बघा कसं झालंय. भाई आराम से जाओ, आप जाओ आगे. अरे इधर से नहीं जाने का, इधर से गलत है, उधर से चलो. इधर से जाने का. बीच दगड़ है. काय आहेत? दगड़ अरे उनके छोटे पैर है, अपने बड़े पैर है. उधर से जाना चाहिए. हाँ तो वहीं से जाना चाहिए. बघा जर तुमचा कधी हात असा घाण झाला, शेताला पुसायचं हे असं करायचं. मारो ना, नीचे बैठ साफ. नहीं उधर से ही जाना चाहिए. सर उधर से ही चलो. अरे उधर से ज्यादा स्लिप होऊंगा. अरे नाही टेक्निक आहे ब्रो, टेक्निक. अरे आबा माणसं हे काय छाटा का बरं रे. काय आलू बघ कसा आलू बघ. यांची हालत खराब. आपण पोहोचलोय भाई. पुढे जातो तुम्हाला कंटेंट. अवघड तुरु चालू नको, जाऊ नको लांब. गुलगुलू होटामध्ये बोलू. पोहोचलो ना. मागाचा चप्पलवाला आला रे पुढं. मी तर चपला घातल्या तो. कसा आलाय बघा. भाई खतरनाक होता. मजा आली बघा. कसं आहे छोटे छोटे असं करत राहावं आयुष्यात काहीतरी. हेच आमचं म्हणणं आहे. बस एवढंच आहे आजच्यासाठी. मजा झाली.
तुडुंग तुंग तुडुंग तुंग 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 तुडुंग। कि अभी मट्टी लेके जाएंगे। मैं तो चप्पल खींच के जा रहा हूँ, टेक्निक्स ब्रो। तर अब आगे आपण आहे धुक्यात। यस फॉग फॉग पे आए। ये धंक चक्र 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 हान का धंक चक्र धंक चक्र धंक चक्र धंक चक्र धंक चक्र फॉग मध्ये आपण फॉग मधनं चाललेलो आहे भाई। वाव व्हाट अ मार्वेलस फॅब्युलस माइंड बॉबलिंग डे। आज लगा मांडा फुटता था। क्या फुटता? किधर नहीं गिरे लेकिन इधर गिर सकते। इतना दूर से यहाँ तक पहुँचे अपनी अपनी दे के और यहाँ गिरेंगे। अरे स्वार्थी माणसानं कोणीतरी मदत करा रे, चपल्या आहेत रे माझ्या। आप अपनी मदद खुद कीजिए। चलते चलो ए टेक्निक्स ब्रो, टेक्निक्स बोलते, टेक्निक बोलते। हॅलो काय माहित गडावर आहे गडावर। हे बघा, हे देखो कितना गंदा किया है। काय नुसतं पोटाचं ओढायचं चालेल। हॅलो तर चारी बाजूने फॉगच फॉग। व्हॉट द फॉग, व्हॉट द फॉग हिअर। हे पण दाखवा मी काय केलं। हे कसे रोडची बघा हे घाण केली या माणसानं। भाई फॉग मध्ये आम्ही आहे ना भाई, असं भारी वाटत ना भाई, एवढं भारी वाटत ना, मज्जा येऊन गेली ना भाई। व्हॉट द फॉग। रस्ता खराब आहे बरं का, असा रस्ता खराब आहे खूप ठिकाणी। वहां तक पहुंच के हा ना, ही टेकडी दे के नीचे आ गए। हे जे धुक्यात टेकडी गेली आहे ना, तिथपर्यंत आम्ही जाऊन आलो। तर बाय फॉग चारी बाजूने लोकांना काही दिसत नाही, आपण इथं निघायची गोळी घेऊया। तर जर हा ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर थँक्यू सो मच। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। आवडला असेल व्हिडिओ तर तुमच्या मित्रांना फॅमिलीला शेअर करा। असेच तुम्हाला नवीन नवीन ठिकाणं मस्ती मजाकमध्ये दाखवणार आहे। हेच आहे आपलं काम। तोपर्यंत रामकृष्ण हरी, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। वन्स मोर